नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे चे वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत व.पु. काळे. पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. व.पु. काळे यांचा जन्म 1932 मध्ये झाला. 2001 मध्ये यांचे निधन झाले. व.पु. काळे हे कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार आहेत. यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ही वाट एकटीची आणि पार्टनर या इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध आहे. आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा विशेष लोकप्रिय, वाचकप्रिय आहेत. या पाठामध्ये संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केलेले आहे. पाठाला सुरुवात करूया. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. मुलांनो, या पाठामध्ये शिरीष भागवत आणि लेखक जे वादन विद्यालय चालवतात हे लेखक आणि त्यांचा नवखा विद्यार्थी हा शिरीष भागवत. यामध्ये लेखकाच्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे, ज्यामध्ये शिरीष भागवतचा पहिलाच कार्यक्रम होणार आहे. पण लेखकाला मनातून मुळातच त्याला कार्यक्रम देण्याची इच्छा नव्हती. का, त्याचे कारण आता पुढे आपल्याला कळेल. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. आता त्याला सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याने षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि बघा विद्यार्थ्यांनो, आता या पाठामध्ये आपण पाहिलं की लेखकाच्या वादन विद्यालयाचा पहिलाच कार्यक्रम आणि शिरीष भागवतचे पहिलेच सादरीकरण. लेखकाला त्याला कार्यक्रम द्यायचा नव्हता, पण फायनली लेखकाने त्याला कार्यक्रम दिला. शिरीष स्टेजवर आला.
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा, आत्मविश्वास दिसत होता. पण लेखकाला हेही माहिती होतं, की ह्याचे अवसान म्हणजे हा जो त्याचा धीर आहे, तो फार वेळ टिकून राहणार नाही. जेव्हा पडदा वर जाऊन त्याला सगळे श्रोते बसलेले दिसतील, प्रेक्षक बसलेले दिसतील, तेव्हा त्याचा हा धीर सुटेल आणि त्याचा आत्मविश्वासही कोलमडून पडेल, हे लेखकाला माहीत होतं. आणि झालेही तसेच. जेव्हा पडदा वर गेला, तेव्हा थोडा वेळ शिरीषने डोळे बंद केले, पण जरा वेळाने त्याने डोळे उघडले आणि जेव्हा त्याला सगळे श्रोतृवृंद दिसले, श्रोतृवृंद म्हणजे ऐकण्यासाठी जमलेले लोक, तर त्याच क्षणी त्याच्या मनामध्ये चलबिचल झाली. तो थोडासा घाबरला आणि लेखकाने त्याच वेळेला शिक्षक या नात्याने आपल्या विद्यार्थ्याला सावरून धरायचं ठरवलं. त्यांनी तंबोरा म्हणजे एक तंतुवाद्य, तंबोरेवाल्याला आणि तबल्यावाल्याला खून केली आणि त्यांनी वाजवायला सुरुवात केली. मग शिरीषने डोळे मिटले आणि ध्यान केल्यासारखं काहीतरी केलं, कुणाला तरी आठवण केलं, स्मरण केले आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास दिसू लागला आणि त्याने हलकेच षडज लावला. आणि एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने, म्हणजे शिरीषचं वय आहे 10 ते 12 वर्षे, आणि त्याने आता फिडल वाजवायला सुरुवात केली होती. फिडल म्हणजेच एक तंतुवाद्य आहे, आपण त्याला व्हायोलिन असंही म्हणतो. तर त्याने वाजवायला सुरुवात केली आणि लोक आता शांतपणे ऐकत होते. ते सूर, मात्रेचाही फरक नाही. म्हणजे लेखकाने जे शिकवलं होतं अगदी तेच तो वाजवत होता. आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना? पंचेंद्रिये म्हणजे 5 इंद्रिये: नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ. अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले. आपणच का, पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. बघा विद्यार्थ्यांनो, इथे आता आपल्याला लेखकाला त्याला कार्यक्रम का द्यायचा नव्हता याचं कारण आपल्याला मिळणार आहे. शिरीषने कधी शिकण्यास सुरुवात केली होती, तर सुमारे 6 महिन्यांपूर्वी तो लेखकाच्या विद्यालयात शिकण्यासाठी आला होता. लेखकाचे नाव सुद्धा इथे आलेलं आहे, पी जनार्दन, आणि शिरीषचे पूर्ण नाव आहे शिरीष भागवत. त्याला घरी श्री म्हणतात असे त्याने सांगितले. माझे नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर? लेखक म्हणाले. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. बघा मुलांनो, इथे शिरीष लेखकाच्या वादन विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरिता आलेला आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये तो म्हणतो आहे की मला गाण्याची आवड असण्यापेक्षा माझ्या वडिलांना मी गाणे शिकलेले फार आवडेल, है ना? म्हणून या चमत्कारिक उत्तराचं लेखकाला नवल वाटलं आणि थोडासा रागही आला. त्यांना वाटला की किती हा उद्धट मुलगा आहे. आणि लगेच पुढच्या क्षणाला शिरीषने एक अट घातली की मी तर शिकायला येईनच, पण माझ्याबरोबर रोज माझे वडील येतील आणि शिकवणी चालू असताना सुद्धा ते वर्गातच बसतील. लेखकाला राग आलेला होता, मात्र त्यांनी तसे जाणवू न देता हसत हसत म्हणाले की सगळ्या अटी मान्य आहेत, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. शिरीष म्हणाला, कबूल. उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्यांच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती.
त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. बघा, शिरीषचं जसं लेखकाशी बोलणं झालं होतं की मी उद्यापासून येतो. मग म्हटल्याप्रमाणे अगदी वेळेवर तो आला आणि त्याच्यासोबत त्याचे वडील, ज्यांना तो नाना म्हणायचा, ते सुद्धा आले होते. सोबत येताना त्याने वही वगैरे आणली होती. त्यामुळे लेखकाला जरा चांगले वाटले की पहिल्याच दिवशी तो सगळ्या तयारीनिशी शिकण्यासाठी आलेला आहे. मग पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती आणि पहिला धडा दिल्यावरती लेखकाने त्यांच्या विद्यालयाची प्रथा होती की पहिल्या दिवशी ते स्वतःच विद्यार्थ्यांना वाजवून दाखवत असत आणि त्यामागचा त्यांचा हेतू होता की जर नेटाने टिकलात, म्हणजे रोज जर तुम्ही सराव केलात, रोज नियमित जर शिकलात तर इतपत वाजवू शकाल, हे त्यांना सुचवायचं असायचं. मग सुमारे 20 मिनिटे त्यांनी पिलू रागातली एक गत वाजवली. जीवाचे कान करून, म्हणजे खूप लक्ष देऊन नाना ऐकत होते आणि शिरीष मात्र कधी लेखकाकडे तर कधी त्याच्या नानांकडे आळीपाळीने, म्हणजे कधी यांच्याकडे तर कधी त्यांच्याकडे असं बघत होता. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय, कसं काय वाटलं एकंदरीत? आता लेखकाला त्यांनी जी गत वाजवली पिलू रागातली, सुमारे 20 मिनिटे त्यांनी वाजवली आणि त्याबद्दल त्याचे वडील काहीही बोलले नाही, म्हणून त्यांनी स्वतःच विचारले की कसं काय वाटलं एकंदरीत. आता हे उत्तर सुद्धा शिरीषनेच दिले. वाह, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आगाऊ स्वभाव म्हणजे मध्ये मध्ये बोलणे. लेखकाला अपेक्षित होतं की या प्रश्नाचं उत्तर वडिलांनी द्यावं, कारण शिरीष तर त्यांचा विद्यार्थी होता. आपण कुठे असता कामाला? भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. आता हा प्रश्न लेखकाने शिरीषच्या वडिलांना अर्थात नानांना विचारला आहे, पण ह्याचे उत्तर सुद्धा शिरीषच देतोय. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हा हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या वादन विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय, तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले. माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, याचे रहस्य काय असावे, या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखी एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा ही. दुसऱ्याच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा त्राग्याने मी म्हणालो,
नानांशी त्याला काय करायचे आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय? शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचं नाव पण काढायचं नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो. अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसं काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना? इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना, नाना, माझे नाना कायमचे गेले हो सर. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर. एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो. पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. इब्रत म्हणजे इज्जत, अब्रू. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ? अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थितीही आज बरोबर नाही. मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणि कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काय ही भलतीच शंका? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला.
माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीही नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. बघा, या पाठामध्ये लेखक आहेत वपू काळे आणि यामध्ये वादन विद्यालयाचे जे शिक्षक आहेत ते आहेत पी जनार्दन. तर पी जनार्दन यांच्याकडे 6 महिन्यांपूर्वी शिकण्यास आलेला शिरीष 3 महिने त्यांनी तो क्लासला येत होता आणि नंतर अचानक एक दिवस त्याचे येणे बंद झाले. लेखकाने त्याची वाट पाहिली, पण 16व्या दिवशी एक मनुष्य आला, निरोप आणि फीचे पैसे घेऊन आला आणि त्याने सांगितले की आता शिरीष येऊ शकणार नाही. लेखकाचा कार्यक्रम जवळ येत होता. मग त्यांनी शिरीषची आशा सोडून मनात ठरवले की आता त्याला कार्यक्रम द्यायचा नाही आणि इतर विद्यार्थ्यांना तयार केले. मग ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशी शिरीष परत आला आणि त्याने लेखकाला विनंती केली, पी जनार्दन यांना विनंती केली की मला कार्यक्रम द्याच. मग नाईलाजाने पी जनार्दन यांना शिरीषला कार्यक्रम द्यावा लागला. पण त्यांनी त्याचा कार्यक्रम पहिलाच ठेवला. कदाचित त्यांचा विचार असेल की पहिला कार्यक्रम खराब झाला म्हणजे काही वर खाली झाले जरी, चुकले जरी, तरी पुढच्या कार्यक्रमात आणि शेवटपर्यंत प्रेक्षक ते विसरून जातील, ती चूक विसरून जातील. पण झाले मात्र या उलट. शिरीषने अतिशय उत्तम वादन केले आणि आता पुढच्या वादनासाठी कुणाला पाठवावे असा प्रश्न पी जनार्दन यांना पडला होता. मग त्याचे हे व्हायोलिन वाजवलेले ऐकून त्यांना शंका आली की शिरीष माझ्याकडे न येता इतर कुणाकडे जाऊन व्हायोलिन शिकला का? त्यांनी तसे विचारलेही आणि मग शिरीषने त्यांना खरी हकीकत सांगितली की ज्या दिवशी फी आणि चिठ्ठी पाठवली त्याच रात्री त्याचे नाना वारले होते आणि ज्या दिवशी नाना वारले त्याच दिवशीपासून त्याने ठरवले की ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावरती आता कुणासाठी आणि का शिकायचे, म्हणून त्याने व्हायोलिनला हात लावायचे नाही असे ठरवले. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली की नाना त्याच्याबरोबर का येत होते. तर नानांचा एकदा अपघात झाला, जबर अपघात झाला म्हणजे दुर्घटना वगैरे, आणि त्या अपघातामध्ये ते ठार बहिरे झाले, म्हणजे त्यांना काहीही ऐकू येत नव्हतं. मग नाना हे उत्कृष्ट गवई होते आणि ऐकू येत नसल्यामुळे नंतर हळूहळू त्यांची संगीत सेवा आता त्यांची पूर्णपणे बंद झाली होती. पण कुणाला तरी शिकताना पाहून, संगीत शास्त्रासाठी धडपडत असताना पाहून नानांना आनंद व्हायचा आणि म्हणून शिरीषने आपल्या वडिलांना आनंद मिळावा यासाठी व्हायोलिन वाजवणे शिकण्याला सुरुवात केली. पण नानांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की आता वाजवायचं नाही. पण पुन्हा त्याला वाटले की नाना तेव्हा माझं वादन ऐकू शकत नव्हते, पण आता मात्र ते माझ्या सोबत आहेत आणि जणू काही ते त्याच्या जवळच बसून ऐकत आहेत. पुढच्या तानसुरा त्याला सांगत आहेत, शिकवत आहेत. तंबोऱ्याची तान धरत आहेत, तबल्यावरती सुद्धा तेच आहेत असा भास त्याला व्हायचा आणि अशा प्रकारे त्याने त्याचं व्हायोलिन वादन पूर्ण केलं होतं. आणि म्हणूनच शेवटी जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये त्याने यशस्वीरित्या व्हायोलिन वादन केलं होतं. असा हा पाठ बेटा मी ऐकतो आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.